हिंदी में ये जानना चाहेंगे आज सुबह से आप यहाँ पर आए चर्चा करतात. मला तुमचा ह्याच गोष्टीचा राग येतो. ज्याच्या आधी कुणी लक्ष देत नव्हतं, मी लक्ष देतोय. त्याच्या संदर्भात जे ते येऊन सांगतायत, हजारो एकर जमीन कुणाचीच गेलेली नाही आहे. उगीच थापा मारायच्या नाही. ज्यांची जमीन गेलेली आहे ते शिष्टमंडळ तिथंही भेटलं. त्याच्यातल्या दोघा तिघांना फक्त इथं बोलवलं होतं, त्यांना बोलवलेलं आहे. ते लोकप्रतिनिधींना भेटू शकतात. ते आमच्या कलेक्टरला, सीओला, विभागीय आयुक्ताला, मला कुणालाही भेटू शकतात. ते त्यांची अडचण सांगू शकतात. विकास करत असताना थोडासा कठोरपणा नाईलाजास्तव घ्यावा लागतो, त्याशिवाय होत नाही. त्याच्यामुळं आता चांगली एक सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये कारण नसताना मीठ टाकण्याचं काम आपण करू नका. इथं सगळे त्या भागातले येणारे अधिकारी, कर्मचारी, जे कोणी लोक आहेत ते सगळे समाधान व्यक्त करत आहेत. परंतु ते म्हणत आहेत हे शेवटपर्यंत पूर्ण होईपर्यंत त्याचं सातत्य टिकवा, आणि तशा प्रकारचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. आम्ही अनेक वर्ष राजकारण करतो आहे. आम्हाला कोणाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही. या परिसरामध्ये आम्हालाही जनतेने अनेकदा सहकार्य केलं आहे, पाठबळ दिलं आहे, पाठिंबा दिला आहे. आणि त्याच्यामुळं मी काही कोणाचा अनादर करत नाही. सगळ्यांचा मान सन्मान ठेवूनच जे काही करता येईल ते करतो आहे. थोडंसं काही ठिकाणी त्यांची एक भूमिका असते. मी उद्याच्या 50 वर्षाचा विचार करून तिथं बोलतो. तिथं मात्र अडचणी येतात. ते म्हणतात की नाही, इथं एवढंच अरुंद ठेवा, तर पुन्हा मग तिथं बॉटलनेक होतो आहे. जर एखादा रस्ता हा 36 मीटरचा, 24 मीटरचा असेल आणि काही ठिकाणी 18 मीटर केला, तर 36 मीटरमधून 18 मीटरमध्ये जात असताना, 36 मीटरवरून 24 मीटरमध्ये जात असताना तिथं अडचणी येतात. त्यामुळं आम्ही त्यांना सगळ्यांना समजावून सांगतो, आम्हाला कुणालाही काहीही त्रास न होऊन देता मार्ग काढायचा आहे. तुम्ही बघितलं आहे आज अनेक ठिकाणी आमच्या PMRDने किंवा MIDCनं हे केलं, म्हणजे किती रुंदी आहे त्या खुणा केल्या, तर लोकांनी आपणहून स्वतः ते बाजूला केलेलं हे आपण बघताय. रस्ते मोठे करण्यासाठी तुम्ही नेहमी प्रयत्न